श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सवितृकाठकचयन पुण्यफल भरद्वाज ऋषि गोत्र संभवा। जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव। सवितृ म्हणजे सौर, सूर्य, सविता, गायत्री। त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी पिठापुरात गायत्री संबंधित यज्ञ केला होता। हा यज्ञ काही वर्ष सुरू होता। यज्ञातील विभूतीचे डोंगर झाले होते। इतकी या यज्ञाची व्याप्ती मोठी होती। या यज्ञात पूर्णाहुती स्वीकारायला स्वयं दत्तप्रभू अवतरले व त्यांनी भारद्वाज महर्षींना आशीर्वाद दिला की माझा पुढील श्रीपाद श्रीवल्लभ अवतार या पिठापूर गावात आणि तुमच्या भारद्वाज गोत्रात होईल। संभव म्हणजे उपजणे, जन्मणे व संभवा म्हणजे उपजलेला, जन्मलेला। भारद्वाज गोत्रात संभव म्हणजे भारद्वाज गोत्रात अवतरलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे सवितृ काठक यज्ञाचे मानव जातीसाठी पुण्य फळ आहे। आता पिठापूर गावाची व्याप्ती व काही वर्षे चाललेला सावितृ काठक यज्ञ पाहता हा यज्ञ पिठापूर गावात होणे शक्य नाही। त्यांच्यातून मिळणाऱ्या भस्माचे डोंगर लागले असा यज्ञ नक्कीच गावाला लागून असलेल्या शेतजमीन आश्रमात झाला असणार। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज यांनी आश्रमाची जागा पिठापूरला येण्यापूर्वी वर्माजींना का दाखवली? या जागेवर 70 फूट उंचीवरील हाय टेन्शन वायर म्हणजे भारद्वाज महर्षींच्या सवितृ काठक यज्ञाचे पुण्य फळ जे त्रेतायुगात आले तेच आज आहे व ती हायटेन्शन वायर पकडून स्वतःचं सामर्थ्य दाखवून दिले। ती ताकद धारण करणं म्हणजेच तोच अवतार असणं। म्हणून बाबा आश्रमाच्या जमिनीला हात लावून म्हणाले की यह भूमी हिमालय से भी पवित्र है। सवितृ काठक यज्ञ होऊन जरी युग उलटली तरी पुण्यफल अजून शाबूत आहे। म्हणून वर्माजींना आश्रमात बाबांच्या सानिध्यात दृष्टांत झाला की शिवपार्वती, गणेश, नंदीश्वर व तिरुपती बालाजी दिव्य वाद्यवादनासह आश्रमात प्रवेशले व एका विशिष्ट जागी तिरुपती बालाजी भूमीत स्थानापन्न झाले व तेथे 1.25 लाख गुलाब पुष्प अंथरले गेले। परमपिता परमात्मा सद्गुरुनाथ श्री गोपाल बाबा की जय। श्रीपाद श्री वल्लभ स्वामी की जय।